लातूर जिल्ह्यातल्या निलंगामध्ये आज मतदान होणार होतं आणि अचानकपणे निवडणूक आयोगानं ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे थांबवलेली आहे आणि त्यामुळे एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे ते निलंगामध्ये उमटताना पाहायला मिळतात। आज निलंगामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना, राष्ट्रवादीकडनं बंद पुकारण्यात येतो आहे, तर भाजपानं देखील तेवढ्याच तीव्रतेनं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोध केलेला आहे। काही जण रस्त्यावर लढाई लढतायत, तर काही जण न्यायालयामध्ये लढतायत। भाजपाचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत। सर, कार्यकर्त्यांचं किती नुकसान होणार आहे अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगानं घेतल्यानंतर? लग्न मोडल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि उमेदवारांमध्ये आहे। नाही, लग्न मोडलं नाही, तारीख पुढं ढकललेली आहे। पण निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल लोकांमध्ये, सर्वांमध्ये तीव्र नाराजगी आहे। आम्ही लोकशाही मार्गातून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं रिप्रेझेंटेशन सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ दिल्ली हायकमिशनकडे करतो आहे। पार्टी म्हणून देखील आम्ही त्या ठिकाणी सर्वच पक्षीय म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे। आणि त्याचसोबत आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलनी आम्ही कोर्टामध्ये देखील गेलो आहे की हे जे नुकसान झाले हे नुकसानची भरपाई कोण करणार। सर्वसामान्य जनतेचा निवडणुकीला जो खर्च येतो सर्वसामान्य जनतेच्या खिशावर जातो। निवडणूक आयोग जर अशा पद्धतीचे निर्णय कधी जर देत असतील तर ह्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करायला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे। आणि त्यांच्याकडनं ह्याची भरपाई करून घ्यावी अशी आम्ही मागणी न्यायव्यवस्थेमध्ये केलेली आहे। आणि आज मला ह्या गोष्टीचंही वाटलं सर्वसामान्य जनतेचा दोष का हो? त्यांच्या शटरवर दगड मारायची काय गरज आहे? त्यांचे शटर बंद करणं, भाजी गाडा असतो जो भाजीपाला विकतो, आमच्या इथं डाळवं हे ते माळवं हे ते सगळे येतात, सकाळी माळवं येत असतं आमचं ताजं, त्या माळवचे लोकांचं नुकसान त्यांच्या पोटावर गदा, हे सगळं चुकीचं आहे। सर्वसामान्य म्हणजे व्यापाऱ्यांचा काय दोष आहे? त्यामुळे हे चुकीचं, मी या बंदला आम्ही समर्थन देत नाही। आमची नगरपालिका येणार आहे, आम्ही आमच्या वचननामामध्ये त्या ठिकाणी देणार आहे की लोकशाही पद्धतीने जे अधिकार आहेत विरोध करण्याचे त्या पलीकडे जाऊन जिथं सर्वसामान्य माणसांचं नुकसान होणार आहे अशा प्रकारचा निषेध आम्ही त्या ठिकाणी त्याला परवानगी देणार। आरोप केला जातो की सत्ताधारी जी पक्ष आहेत ते छोटे छोटे पक्ष आणि छोटे उमेदवार जे आहेत त्यांना मोडीत काढण्यासाठी म्हणून निवडणूक आयोगाला सोबत घेऊन अशा प्रकारचं षडयंत्र केलं जातं असा आरोप होतो। नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। कुणाला मोडीच काढणं आणि निवडणूक आयोगाने निर्णय काय दिला आहे? ज्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स होते त्याच ऑब्जेक्शनच्या ठिकाणी हे केलेले आहेत। काय कुणाचं त्यांनी विड्रॉल करून घेण्यासाठी सर्वांनी विड्रॉल करता येतात असं सर्वांना नाही संधी, फक्त जिथं ऑब्जेक्शन्स होते त्या जागेवर हा निर्णय दिलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।